यांना उत्तर देण्यासाठी मी उत्तर त्यांना माझ्या स्पर्धेतनं दिलं. मला हर्षवर्धन तुझ्याकडे यायचंय. 2019 नंतर पुन्हा एकदा आज 2026 आहेस. तू महाराष्ट्र केसरीचा किताब पुन्हा एकदा मिळवलायस. मधल्या काळात तू राष्ट्रीय कुस्तीत रौप्य पदक देखील मिळवलंस 92 किलोचं. एक मनात तुझ्या काहीतरी विचार आला होता की आता मॅटवरच्या कुस्तीला रामराम ठोकायचा. पण महाराष्ट्राच्या कुस्तीत ज्यांचं नाव सगळ्यात आदरानं घेतलं जातं त्या शरद पवारांनी सगळ्यात मोठी शिष्यवृत्ती यंदाचीच दिली आहे, ती तुला दिली आहे. काय आहे तुझ्या पुढचं आत्ताचं लक्ष? आज तू वयाची 30 गाठली आहेस. या पुढच्या काळात, कारण महाराष्ट्र केसरी, पण त्याच्या पुढे काय? नक्कीच सर, ज्यावेळेस मी 2019ला महाराष्ट्र केसरी किताब जिंकला त्यावेळेस पण शरद पवार साहेबांनी मला मदतीचा हात पुढे केला होता. आणि त्याच्यानंतर जो कोरोनाचा काळ आला त्यावेळेस खूप म्हणजे प्रॅक्टिसमध्ये किंवा भरपूर अशा गोष्टीमध्ये बॅकला झालो होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा परत स्पर्धेत उतरलो, परत एक इंजुरीचा काळ आला 1 वर्षभराचा. आणि असाच संघर्ष करत राहिलो होतो. परत स्पर्धा खेळलो, अपयश आलं. आणि जो डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा, राष्ट्रीय स्पर्धेचा जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यापासून कुठंतरी लांब चाललो होतो. पण मनात एकच ध्येय होतं की कष्ट करत राहायचं, अपयश येऊ विजय येऊ करत राहायचं. आणि करत राहिलो. 2021 म्हणजे कोरोनानंतर मी राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपसाठीच पण माझी निवड झाली होती, पण काही कारणास्तव स्पर्धा रद्द झाल्या. पुन्हा एकदा स्पर्धेतून माघार आलो. पण मग कुठंतरी कमी पडतोय असं मनाला खंत वाटायची. जसं की हारल्यानंतर टीका व्हायच्या किंवा आता याच्यानंतर आता वय झालंय, होऊ शकत नाही, ह्या गोष्टी खूप कुठंतरी ऐकायला भेटायच्या. आणि कुस्ती करत राहिलो खूप वेळा, त्याच्यानंतर पण हारलो. आणि जवळपास तोच गॅप 2019 नंतर आता 2026 पर्यंतचा गॅप झाला. आणि ज्यावेळेस 2026ची महाराष्ट्र केसरी किताबासाठी मी लढणार होतो त्यावेळेस पूर्णपणे माझ्या ताकदीने उतरलो होतो मी प्रॅक्टिस करून. आणि माझ्याकडे खूप वर्षाचा जवळपास माझ्या कुस्तीचा अनुभव होता. त्या अनुभवाच्या जोरावरती मी 2026चा किताब जिंकलो. 2026चा किताब जिंकलास, पण अनेकांना इथे महाराष्ट्र केसरी किंवा जे बघणार आहेत तुला त्यांना ही कल्पना नाही, महाराष्ट्र केसरी समोर दुहेरी आव्हान असतं. मातीचा गट, मॅटचा गट आणि मग शेवटी जरी तुम्ही मातीतून वरती आलेला असलात तरी तुम्हाला किताबाची कुस्ती ही मॅटवर खेळायची असते. काय तयारी होती तुझी या महाराष्ट्र केसरीसाठी? 7 वर्षांनी तुझ्या ब्रेकनंतर तू पुन्हा उतरलास ते. खरं तर मॅट आणि मातीच्या कुस्तीचा खूप वेगळा फरक आहे. हा, तो फरक जर आम्हाला सांगितलं असतं जास्ती चांगलं. नक्कीच सर, कारण जी मातीची कुस्ती आहे ती खूप स्लो, जरी पॉईंटवरती जरी असली तरी स्लो पद्धतीने चालते. त्यावेळेस टेक्निक स्लो होते किंवा काही गोष्टी स्लो पद्धतीने चालते. आणि मॅटची कुस्ती खूप स्पीडना आधुनिक पद्धतीने स्पीडना चालते कुस्ती. त्यामुळे जर दोन्ही पद्धतीने बघितलं तर सराव पण तसाच केला जातो. आठवड्यातले 2-3 दिवस मातीमध्ये, आठवड्यातले 2-3 दिवस मॅटवरती, अशा पद्धतीने सराव केला जातो. आणि माती म्हटलं तर मी लहानपणीपासूनच मातीत कुस्ती करत आलेलो आहे. त्यामुळे मातीचं मला एवढं काही जड जात नाही. आणि जे राहिलं मॅटचं मी ज्या ठिकाणी अर्जुन पुरस्कार काकासाहेब पवार यांच्याकडे मी प्रॅक्टिस करतो, त्यांचं स्वप्न एकच आहे की आपण टार्गेट मोठं ठेवा, ऑलिम्पिक लेवलचं टार्गेट ठेवा. आणि त्या दृष्टीनेच आमची त्या ठिकाणी प्रॅक्टिस होती, मॅटवरची. त्यामुळे मॅटवरती पण काही मला अडचण येत नाही. म्हणजे तुमच्याशी शरीर संस्कार क्षेत्रातली मुलगी बोलली आहे, कुस्तीतला पैलवान बोललाय, पण तुमच्या सगळ्यांच्या नजरा त्या दोघांपेक्षा लहान वयानं असलेल्या माणसाकडे लागल्यात. आयुष म्हात्रे, आपल्या नालासोपाऱ्याचा आयुष म्हात्रे, अवघं 19 वर्षांचं वय.